नमस्कार, मी विशाल यादव सारंग। महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात बीडमध्ये जरांगेंची जाहीर सभा होणार आहे। सभेपूर्वी मनोज जरांगे यांची बीडमध्ये भव्य रॅली निघालेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पाटील मैदानावर होणारी ही सभा 100 एकर जागेवर ही सभा होतीये आणि या सभेच्या ठिकाणी पोहोचण्याआधी ही भव्य अशी रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। जरांगेंनी सरकारला जो अल्टिमेटम दिलाय तो उद्या म्हणजे 24 तारखेला संपतोय आणि त्याआधी जरांगेंची ही इशारा सभा। बीडमध्ये या रॅलीमध्ये सहभागी होण्याआधी मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू तसंच चिवटे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। मात्र या चर्चेमध्ये आपण 4 वेळा उठून जाण्याचा प्रयत्न केला, कारण सरकारला आता आपण अल्टिमेटम दिलेला आहे, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। आज या सभेमधून या इशारा सभेमधून ते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर सुरुवातचे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय रॅलीला तर सुरुवात झालेली आहे, सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील किती वेळात पोहोचतील? वृषाली, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे यांच्या रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मात्र सभास्थळ ते रॅलीचं जे ठिकाण आहे त्यामध्ये साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळे बराच कालावधीपर्यंत ही रॅली जी आहे ती चालणार असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण पाहतोय खरं तर या पाटील मैदानावरती मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत, मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात महिलांची देखील लक्षणीय अशी उपस्थिती देखील असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहतोय दूरवर नजर जाईल तिथपर्यंत जे लोक आहेत या ठिकाणी मराठा बांधव आहेत ते या सभेसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भगवं वादळ जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते। शाहिरी पोवाडा जे आहे ते देखील सुरू आहेत आणि खरं तर ह्या मनोज जरांगे यांच्या इशारा सभेसाठी भव्य असं व्यासपीठ देखील उभारण्यात आलेलं आहे। किल्ल्याची प्रतिकृती असलेला हा व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आता टप्प्याटप्प्याने हे मैदान जे आहे 100 एकराचं ते बाहेराला देखील सुरुवात झालेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी या संपूर्ण इशारा सभेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक मराठा लाख मराठाच्या टोप्या घालून या ठिकाणी हे मराठा बांधव इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिथवर नजर जाते आपण पाहतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात हायवेवरून लोक जे आहेत ते चालत येत आहेत, कारण पार्किंगची व्यवस्था जी आहे ती साधारणपणे 1 किलोमीटर अंतराच्या या सभास्थळापासून दूर केलेली आहे आणि तिथून हे लोक जे आहेत ते चालत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच मोठा शक्ती प्रदर्शन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज इथे होताना पाहायला मिळते आणि एकंदरीतच काय नक्की इशारा देतात जरांगे पाटील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। बीडमध्ये जाळपोळीची घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची ही इशारा सभा, त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। जवळपास पोलीस आणि होमगार्ड असे 1800 कर्मचारी जे आहेत ते आज